चला वेलकम. UEEच्या पहिल्या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला 5-6 कन्सेप्ट बघायचे. त्यातली पहिली जी कन्सेप्ट आहे UEEची, इल्युमिनेशन नावाच्या युनिटमध्ये. कोणत्या युनिट? इल्युमिनेशन. ओके. आणि याच्यामध्ये पहिले इल्युमिनेशन टर्मिनॉलॉजी, त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा टाईप्स ऑफ लॅम्प, त्याच्यानंतर लाइटिंग स्कीम, त्याच्यानंतर डिझाईन ऑफ लाइटिंग, त्याच्यानंतर डोमेस्टिक लाईट फिटिंग अँड फॅक्टर अफेक्टिंग लाईट फिटिंग. अशा आपल्याला 5-6 गोष्टी बघायच्या. त्यातली पहिली गोष्ट आहे इल्युमिनेशन टर्मिनॉलॉजी. कमीत कमी 4 मार्काला फायनल एक्झामिनेशनमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. ओके. कमीत कमी 4 मार्काला फायनल एक्झामिनेशनमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे इल्युमिनेशन टर्मिनॉलॉजी. तर पहा, पहिलं बघा. So there are 28 definitions. Okay, so there are 28 definitions. First, light, a radiant energy from a hot body produce visual sensation. तर अशी एनर्जी जी हॉट बॉडीपासून बाहेर पडल त्याला आपण काय म्हणतो? लाईट म्हणतो. आणि ज्यानं आपल्याला दिसेल. ओके. हॉट बॉडीपासून ज्या रॅडिएशन निघतात आणि त्याच्यामुळे आपल्याला व्हिज्युअलायझेशन होतं किंवा आपल्याला वस्तू दिसतात, त्याला आपण काय म्हणतो? लाईट असं म्हणतो. येतं लक्षात? उदाहरणार्थ, एक्झाम्पल, सन. सूर्यापासून आपल्याला काय दिसतं? सूर्यामध्ये काय होतं? हायड्रोजनचं कन्व्हर्जन हेलियममध्ये होतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते. ही उष्णता पृथ्वीपर्यंत येते आणि पृथ्वीपर्यंत आल्याच्या नंतर मग त्या उष्णतेचं किंवा त्या प्रकाशाचं रूपांतर वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात आणि त्याच्यामुळं पूर्ण जीवसृष्टी चालते. आपण पण त्याच्यामुळं जिवंत आहोत. येतं लक्षात? सो लाईट म्हणजे काय? रॅडियंट एनर्जी फ्रॉम अ हॉट बॉडी प्रोड्यूस व्हिज्युअल सेन्सेशन. तर हॉट बॉडीपासून निघालेले रॅडियंट एनर्जी जी आहे त्याला आपण लाईट असं म्हणू, ज्याच्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट, ल्युमिनस फ्लक्स. तर ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय? टोटल क्वांटिटी ऑफ लाईट एनर्जी. आता टोटल क्वांटिटी ऑफ लाईट एनर्जी इमिटेड पर सेकंद. प्रत्येक सेकंदाला किती लाईट एनर्जी निघते बाहेर किंवा रॅडिएट होते, त्याला आपण काय म्हणतो? ल्युमिनस फ्लक्स. म्हणजे सूर्यापासून निघालेली उष्णता प्रत्येक सेकंदाला किती निघते, किती रॅडिएट होते, त्याला आपण काय म्हणतो? ल्युमिनस फ्लक्स. म्हणजे एखादा बल्ब आहे, बल्बपासून किती लाईट प्रत्येक सेकंदाला निघते, पर सेकंद, त्याला आपण काय म्हणतो? ल्युमिनस फ्लक्स असं म्हणतो. येतं लक्षात? आणि फ्लक्स कशाने दाखवतात? फायने दाखवतात. लक्षात घ्या, मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा फायने दाखवतात. इलेक्ट्रिक फ्लक्स कशाने दाखवतात? साईने दाखवतात किंवा काही ठिकाणी लॅम्बडाने दाखवतात. माहीत असेल तुम्हाला. ओके. तर इथं मॅग्नेटिक फ्लक्स जशा फायने दाखवतात तशा ल्युमिनस फ्लक्स सुद्धा फायने दाखवतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कलर विजन. आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात पहा. सप्तरंग, इंद्रधनुष्य बघितलं असेल तुम्ही. त्या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग आपल्याला दिसतात. ओके. तर बघा, कलर विजन, द सेन्सेशन ऑफ कलर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ ऑफ लाईट रेडिएशन. तर वेगवेगळ्या वेवलेंथच्या लाईट असतात, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात. ओके. उदाहरणार्थ, व्हायलेट कलर, त्याचा वेवलेंथ किती आहे? 4000 अँगस्ट्रॉन युनिट. किती आहे? 4000 अँगस्ट्रॉन युनिट. आणि रेड कलर, ज्याची वेवलेंथ किती आहे? 7000 अँगस्ट्रॉन युनिट. ओके. तर एवढ्या व्हिज्युअल लाईट हे जी काय आहे ती 4000 अँगस्ट्रॉन टू 7500 अँगस्ट्रॉन युनिट एवढं आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं व्हिज्युअलायझेशन. यापेक्षा जर जास्त झालं, म्हणजे 4000 अँगस्ट्रॉन युनिटपेक्षा जर वेवलेंथ कमी असेल तर एकदम ब्राईट दिसायला सुरुवात होईल. एकदम ब्राईट आपल्याला दिसेल का? नाही.
एकदम ब्राईट दिसेल, आपल्याला दिसणार नाही. आपल्या डोळ्याला एकदम सूर्याकडे बघितल्यावर कसं होईल, त्या पद्धतीचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या अराउंड काय आहे, ओझोन लेअर, आणि ओझोन लेअरमधून लाईट एनर्जी आरपार होऊन येते. आणि जर समजा ओझोन लेअर नसता तर काय झालं असतं, सूर्याची अतिनील किरणे, ज्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणतो, ते अतिनील किरणे आपल्यावर पडले असते, झाडावर पडले असते आणि जीवसृष्टी नष्ट झाली असते. ओके, तर 4000 अँगस्ट्रॉम युनिटपेक्षा कमी वेवलेंथ असलेल्या लाईट आपल्याला डायरेक्ट डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्या जास्त ब्लर होतील, जास्त ब्राईटनेस होऊन जाईल. तसंच 7500 पेक्षा जास्त वेवलेंथ असलेल्या लाईट सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. तो अंधार आहे. हा काय आहे, अंधार. हा काय आहे, जास्त उजेड. इथे लक्षात. आणि हे कलर, व्हायलेट कलर 4000 अँगस्ट्रॉम युनिट, ब्ल्यू कलर 4500, त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रीन 5000, हे ग्रीन 5500, हे 6000, येल्लो ऑरेंज 6500. तर ही काय वेवलेंथ आहे. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू काय असतं, 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू 10⁻⁻10 मीटर असतं. लक्षात घ्या, 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू किती असतं, 10⁻⁻10. आता हे तुम्हाला संख्या रेषा माहिती आहे. हे काय असतंय, 1, इकडं मेगा, इकडं किलो, मेगा, गिगा, टेरा, इकडं काय असतंय मिली, त्याच्यानंतर मायक्रो, त्याच्यानंतर नॅनो, पिको. तसं 10⁻⁻6 म्हणजे काय, मायक्रो. तसं 10⁻⁻10 मीटर म्हणजे किती रे, 1 अँगस्ट्रॉम युनिट. काय 1 अँगस्ट्रॉम युनिट. येतं लक्षात. चला आता बघा, कलर विजन. लक्षात घ्या, आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आपले 5 ज्ञानेंद्रिय कोणते, डोळे, डोळ्यामधून आपल्याला दिसतं, सगळ्या कलर दिसतं, बऱ्याच गोष्टी डोळ्यांनी, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय काही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, असं बरेच जण म्हणले होते. ओके, त्याच्यानंतर नाक, स्मेल येतो तुम्हाला. ओके, चांगली भाजी शिजलेली असली की लगेच आपल्याला बरोबर स्मेल येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर कान, आपल्याला ऐकू येतो, बरोबर आहे. आपण जंगलातून चाललोय आणि एकदम वाघाचा आवाज आला, कसं होईल, अवघड आहे ना. तर आपले कान तीक्ष्ण असतात. रस्त्यावरून चाललो की लगे आपल्याला काय येतं ऐकू, हॉर्नचा आवाज आला की लगे आपण सजग होतो. तर कान, डोळे, नाक, त्वचा, थंडी वाजते, ऊन लागतं, त्वचा, हे पण काय ज्ञानेंद्रिय. आणि जीभ, चव कळते ना आपल्याला. तर ह्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये डोळे हे असे ज्ञानेंद्रिय आहेत की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला कशामुळे मिळते, डोळ्यामुळे मिळते. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त कलर दिसतात, आपल्याला म्हणजे माणसाला. म्हणून माणूस हा सगळ्या प्राण्याच्या तुलनेमध्ये जास्त डेव्हलप झाला. ओके, म्हणजे बाळांनो लक्षात घ्या, माणूस हा जगावर का राज्य करतो, कारण आपल्याला जास्त कलर दिसतात. काही काही पशु आहेत त्यांना 2-2 कलर दिसतात आणि बऱ्याच जणांना ब्लॅक अँड व्हाईटच दिसतं. अलग लक्षात. काही काही पशु आहेत, जसं की जनावर आहे त्यांना हिरवा चारा, वाळा चारा, त्यातला फरक कळतो. तसं काही काही आहेत त्यांना 1-1, 2-2 कलर दिसतात, लाल कलर, हिरवा कलर वगैरे कलर दिसतात, पण बाकी कलर त्यांना दिसत नाही. काही काही आहेत त्यांना कलरच दिसत नाही, फक्त ब्लॅक अँड व्हाईट दिसतं. म्हणून ते प्रगत आहेत का, नाही, त्यांच्या मेंदूचा विकास झाला नाही. आपल्या मेंदूचा विकास कशामुळे झाला, कारण आपल्याला कलर विजन चांगलं आहे, कलर विजन चांगलं आहे, म्हणून आपल्या मेंदूचा जास्त विकास झाला. येतं लक्षात. तर हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. नेक्स्ट डेफिनेशन इज ल्युमिनस इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे काय, प्रखरता.
एखादी गोष्ट किती प्रखर आहे. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे. तसं ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, लाईट किती स्ट्रॉंग आहे, किती जास्त डार्क आहे. ओके, जास्त उजेड कमी उजेड माहिती आहे का, त्यातला प्रकार. बघा, इट इज अ रेशो ऑफ फ्लक्स टू द सॉलिड अँगल. ओके, ल्युमिनस फ्लक्स टू द सॉलिड अँगल, हा जो रेशो आहे त्याला काय म्हणायचं आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी. तर इथून निघालेला प्रकाश हा पर्टिक्युलर एरियामध्ये, हा काय तुमचा एरिया आहे आणि ह्या तुमच्या डी फ्लक्स आहे फाय आहेत. तर ल्युमिनस इंटेन्सिटी आय इज इक्वल्स टू डी फाय डिवायडेड बाय डी ओमेगा. डी ओमेगा म्हणजे काय, सॉलिड अँगल, हा भरीव अँगल. आणि डी फाय म्हणजे काय, फ्लक्स. तेवढ्याच फ्लक्स, सगळ्या फ्लक्स का नाही, सगळ्या फ्लक्स म्हणजे फाय आणि तेवढ्याच फ्लक्स म्हणजे डी फाय. येतं लक्षात. मग ल्युमिनस इंटेन्सिटी, आता बघा तुम्ही, बघा एखाद्या फुटक्या पत्रातून एक प्रकाश किरण येतो आणि तुमच्या जमिनीवर पडतो आणि तो असा गोल असतो आणि तेवढाच पार्ट कसा असतो, डार्क असतो, ब्राईट असतो, डार्क नाही ब्राईट असतो, चमकणारा असतो. पाहिलं असेल ना तुम्ही. तर हे काय इथं डी फाय डिवायडेड बाय डी टी, सॉरी डी ओमेगा, फ्लक्स पर सॉलिड अँगल. सॉलिड अँगल किती आहे, एवढा भरीव अँगल आहे ना तो पूर्ण, तो सॉलिड अँगल. आणि डी फाय म्हणजे त्या फ्लक्स येणाऱ्या, याचा जो रेशो असेल त्याला आपण काय म्हणतो, ल्युमिनस इंटेन्सिटी असं म्हणतो. कळतंय. सो इट इज अ रेशो ऑफ फ्लक्स टू द सॉलिड अँगल. ओके, आर फ्लक्स इमिटेड बाय पर युनिट सॉलिड अँगल. फ्लक्स इमिटेड पर युनिट सॉलिड अँगल, याला काय म्हणायचं आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी असं म्हणायचं. समजलं. चल नेक्स्ट बघा, ल्युमेन. आता ल्युमन म्हणजे काय किंवा ल्युमेन म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ ल्युमिनस फ्लक्स इमिटेड आउट इन अ स्पेस रिप्रेझेंटेड बाय अ सॉलिड अँगल बाय अ सोर्स. म्हणजे बघा, ल्युमेन म्हणजे काय, अमाऊंट ऑफ ल्युमिनस फ्लक्स. कोणत्या, अमाऊंट ऑफ ल्युमिनस फ्लक्स गिवन आउट अ स्पेस रिप्रेझेंटेड बाय वन ऑफ द सॉलिड अँगल बाय अ सोर्स. सोर्सनी एखाद्या पर्टिक्युलर सॉलिड अँगलवर किती ल्युमिनस फ्लक्स सोडल्यात त्याला आपण काय म्हणायचंय, ल्युमेन म्हणायचं. आता बघा इथं दिलंय, ल्युमेन इज इक्वल्स टू कॅन्डेल पॉवर इंटू सॉलिड अँगल. ल्युमेन इज इक्वल्स टू कॅन्डेल पॉवर इंटू सॉलिड अँगल. आता ह्या आपल्याला गोष्टी बघायच्या, कॅन्डेल पॉवर म्हणजे काय, सॉलिड अँगल काय, ल्युमेन काय. ल्युमेन तर समजलं तुम्हाला, किती फ्लक्स गेल्यात त्याला म्हणायचं ल्युमेन. किती फ्लक्स गेल्यात त्याला म्हणायचंय ल्युमेन. आता बघा कॅन्डेल पॉवर, काय बघायचं आपल्याला, कॅन्डेल पॉवर. तर कॅन्डेल पॉवर म्हणजे काय, नंबर ऑफ ल्युमेन्स इमिटेड बाय सोर्स पर युनिट सॉलिड अँगल. नंबर ऑफ ल्युमेन इमिटेड बाय सोर्स, सोर्सनी किती ल्युमेन इमिट केल्या, सोर्सनी किती ल्युमेन इमिट केल्या पर युनिट सॉलिड अँगल. प्रत्येक सॉलिड अँगलला किती ल्युमेन इमिट केल्या. समजा या सॉलिड अँगलला किती ल्युमेन इमिट केल्या, या सॉलिड अँगलला किती ल्युमेन इमिट केल्या. तर असे सगळे जे आहे तर हे नंबर ऑफ ल्युमेन इमिटेड बाय सोर्स पर सॉलिड अँगल, त्याला काय म्हणायचं आहे, कॅन्डेल पॉवर. त्याला काय म्हणायचं आहे, कॅन्डेल पॉवर. किंवा मीटर कॅन्डेला सुद्धा म्हणतात, त्याला काय म्हणतात, मीटर कॅन्डेला. तर बघा नेक्स्ट बघा, सॉलिड अँगल म्हणजे काय, दोन लाईन मधला अँगल. हे पहा, हे एक्स ॲक्सिस घ्या, ही वाय ॲक्सिसवर एक लाईन घ्या आणि यात दोन लाईन मधला जो अँगल त्याला काय म्हणायचं आहे, सॉलिड अँगल म्हणायचं. आणि प्लेन अँगल म्हणजे काय, ह्याच अँगलला तुम्ही असं जर भरीव 360 डिग्री फिरवलं आणि एक सॉलिड पार्ट तयार झाला तर त्याला काय म्हणायचं आहे, कोन म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे, कोन म्हणायचं आहे, किंवा त्यालाच म्हणायचं आहे सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल डिग्री सेल्सिअस डिग्रीमध्ये असतो, सेल्सिअस नाही, सेल्सिअस टेम्परेचर असतं. प्लेन अँगल डिग्रीमध्ये असतं, 90 डिग्री, 50 डिग्री, 60 डिग्री, माहिती आहे तुम्हाला. आणि सॉलिड अँगल रॅडियनमध्ये असतो. कशामध्ये असतो, रॅडियनमध्ये. आता बघा, 1 रॅडियन इज इक्वल्स टू 180 डिवायडेड बाय पाय डिग्री. 180 बाय पाय डिग्री, लक्षात घ्या. 1 रॅडियन इज इक्वल्स टू 180 डिवायडेड बाय पाय डिग्री. डिग्री सेल्सिअस नसतं, हे लक्षात घ्या, हे चुकलं आपलं.
येतं लक्षात? तर ह्या डेफिनेशनमध्ये काय अडचण काहीच नाही. चल आता आपल्याला बघायच्यात नेक्स्ट डेफिनेशन. बघा, इल्युमिनेशन टॉपिकचं टायटल इल्युमिनेशन, किंवा आपण डिग्री ऑफ इल्युमिनेशन म्हणू किंवा इल्युमिनन्स म्हणू. आणि हे कशाने रिप्रेझेंट करतात? सीनी, सॉरी ईनी. आय म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी, आय म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि ई म्हणजे इल्युमिनेशन, आणि ई म्हणजे इल्युमिनेशन. आता बघा काय म्हणतंय, द ल्युमिनस फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ ल्युमेन. ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय? नंबर ऑफ ल्युमेन फॉलिंग ऑन द सरफेस पर युनिट एरिया. एखाद्या एरियावर, हे एरिया समजा, किती ल्युमेन पडतात त्यालाच इल्युमिनेशन म्हणतात. आता समजा हा चौकोनी एरिया आहे, याच्यावर किती प्रकाश पडतो त्याला काय म्हणायचं आहे? इल्युमिनेशन म्हणायचं आहे. जास्त प्रकाश पडत असेल तर जास्त इल्युमिनेशन, कमी प्रकाश पडत असेल तर कमी इल्युमिनेशन. ओके, सो ल्युमिनस फ्लक्स फॉलिंग ऑन द सरफेस पर युनिट एरिया इज नथिंग बट इल्युमिनेशन. ओके, मग इल्युमिनेशन इज इक्वल्स टू काय? फ्लक्स और लुमेन ऑन सरफेस डिवायडेड बाय एरिया, डिवायडेड बाय एरिया, त्याला आपण इल्युमिनेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन बघा, लक्स किंवा त्यालाच मीटर कॅन्डेला म्हणतो. आता कॅन्डेल पॉवर, मीटर कॅन्डेल, पहा लक्स किंवा त्यालाच मीटर कॅन्डेला. आता लक्स मीटर पाहिलं असेल ना तुम्ही, जे प्रकाश मोजण्याचं काम करतं. ओके, तर ल्युमिनस फ्लक्स फॉलिंग पर युनिट एरिया, ल्युमिनस फ्लक्स फॉलिंग पर युनिट एरिया, यालाच काय म्हणायचं आहे? लक्स म्हणायचं आहे. म्हणजे इल्युमिनेशनचं युनिट आहे ल्युमिनस फ्लक्स पर युनिट एरिया, त्यालाच काय म्हणायचं आहे? लक्स म्हणायचं, किंवा त्यालाच मीटर कॅन्डेल म्हणायचं. हे युनिट आहे याचं, कशाचं? इल्युमिनेशनचं. येतं लक्षात? चला आता बघा, 1 मीटर इज इक्वल्स टू 3.28 फीट. एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात, एका फुटामध्ये 30 सेंटीमीटर असतात. मग 1 मीटर इज इक्वल्स टू 3.28 फीट. ओके, मग आता 1 फूट कॅन्डेला जर आपण काढलं तर 3.28 स्क्वेअर इंटू लक्स करा, तर हे किती येईल? 10.75 लक्स येईल. मग 1 लक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन दिस, तर इज इक्वल्स टू 0.093 फूट कॅन्डेला. म्हणजे 1 लक्स इज इक्वल्स टू 0.093 फूट कॅन्डेला. पर स्क्वेअर फीट काढतो ना आपण, तर फूट कॅन्डेला काढायचं असेल तर 1 लक्सचा अशा पद्धतीने करा. येतं लक्षात? कन्व्हर्जन न्यूमरिकलला विचारल्या जाऊ शकत. तर बघा आता, मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर, मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. तर मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर काय? बघा, द मीन ऑफ द कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन इन हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनवर सगळ्या दिशेने जी काय कॅन्डेल पॉवर येईल सोर्समुळं, त्याला काय म्हणायचं आहे? मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. ओके, पहा, हॉरिझॉन्टल सरफेस, हा सरफेस समजा, या सरफेसवर सगळ्या डायरेक्शननी, पहा, द मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन, सगळ्या दिशेने, सगळ्या दिशेने. ओके, त्या सरफेसवर इन द हॉरिझॉन्टल प्लेन कंटेनिंग द सोर्स ऑफ लाईट. एखाद्या हॉरिझॉन्टल प्लेनवर एक सोर्स ठेवला आणि तो काय करतोय? सगळ्या दिशेने कॅन्डेल पॉवर सोडतोय, म्हणजे लाईट रॅडिएट करतोय. तर त्याचं मीन घेतलं ना कॅन्डेल पॉवरचं, तर त्याला आपण काय म्हणायचंय? मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. काय म्हणायचंय? मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. बघा डेफिनेशन, द मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन इन द हॉरिझॉन्टल प्लेन कंटेनिंग द सोर्स ऑफ लाईट. हॉरिझॉन्टल प्लेनवर सोर्स ठेवला तर तो सगळ्या दिशेने किती कॅन्डेल पॉवर सोडेल, याला काय म्हणायचं आहे? मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. समजतंय का? उदाहरणार्थ हा हात आहे, तर याच्यावर सोर्स ठेवला तर सगळ्या डायरेक्शनला काय करेल तो? किती लाईट सोडेल, त्याला आपण काय म्हणतो? मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. आता नेक्स्ट घ्या, मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर. स्पेरिकल म्हणजे आता पूर्ण भरीव सर्कल कन्सिडर करायचे. द मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन सोर्स ऑफ लाईट इन ऑल डायरेक्शन इन ऑल प्लेन. म्हणजे आता इथं जर सोर्स ठेवला तर तो इकडं सोडेल, इकडं सोडेल, इकडं सोडेल, दाही दिशेने प्रकाश सोडेल. येतं लक्षात? हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये फक्त
ह्या पर्टिक्युलर प्लेनमध्ये सोडेल ना, पण स्पेरिकलमध्ये तर सगळ्या स्पेअरमध्ये सोडल. तर ती जी कॅन्डेल पॉवर त्याला काय म्हणायचं, मीन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर. मग MSCP इज इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 4π हा फॉर्म्युला आहे, आपल्याला लागल. ओके, कुठं लागल, कॅन्डेल पॉवरमध्ये, म्हणजे न्यूमरिकल सॉल्विंगमध्ये हे लागल आपल्याला, येतं लक्षात. त्याच्यानंतर मेन हेमिस्पेरिकल कॅन्डेल पॉवर. मेन हेमिस्पेरिकल कॅन्डेल पॉवर बघा, हेमिस्फिअर म्हणजे काय, आता स्पेअर म्हणजे काय रे, सगळ्यात एक भरीव टरबूज असतं ना, सगळे दिशा असतात त्याला, दाई दिशा. स्पेरिकल म्हणजे काय, फक्त अर्ध किंवा वरचं एक अर्धा हेमिस्फिअर. पा द मेन हेमिस्फेरिकल कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन विद इन द हेमिस्फिअर आयदर अबो और बिलो द हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनच्या अबो लेवलला किंवा हॉरिझॉन्टल प्लेनच्या बिलो लेवलला जे स्पेरिकल पार्ट आहे, जे कॅन्डेल पॉवर सगळ्या दिशेने जातात, त्याला आपण काय म्हणतो, मेन हेमिस्फेरिकल कॅन्डेल पॉवर. काय म्हणतो, मेन हेमिस्फेरिकल कॅन्डेल पॉवर. बघा, द मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन विद इन द हेमिस्फिअर आयदर अबोव और बिलो हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, तर मग आता 3 टाईपच्या कॅन्डेल पॉवर कोणत्या बघितल्या, मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर हॉरिझॉन्टल प्लेनवरची, मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर पूर्ण स्पेरिकलची, आणि नंतर मेन हेमिस्फिअर अबोव और बिलो मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर. अशा पद्धतीच्या 3 पॉवर पाहिल्या आपण, येते लक्षात. चल, मेन हेमिस्फेरिकल हे पहा, MHCP, MSCP आणि MHSCP अशा 3 CP आपण बघितले कॅन्डेल पॉवरचे, त्याच्या सरफेसवरूनचे प्रकार. ओके, आता नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला, रिडक्शन फॅक्टर. रिडक्शन म्हणजे आपण सप्लाय दिला, सप्लाय म्हणण्यापेक्षा लाईट इमिट झाली, तर त्यापैकी किती लाईट यूज होते आणि किती रिड्यूस होते ते आपल्याला बघायचे. तर बघा, इट इज अ रेशो ऑफ MSCP टू MHCP, मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर टू द मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. याचा जो रेशो आहे त्याला आपण रिडक्शन फॅक्टर म्हणतो. त्याला काय म्हणतो, रिडक्शन फॅक्टर. सो रिडक्शन फॅक्टर इट इज अ रेशो ऑफ मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर टू द मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. येतं लक्षात. चला नेक्स्ट बघा, लॅम्प इफिशियन्सी. लॅम्प इफिशियन्सी म्हणजे काय, पहा डेफिनेशन, लॅम्प इफिशियन्सी किंवा त्यालाच ल्युमिनस इफिशियन्सी म्हणतात. ल्युमिनस इंटेन्सिटी वेगळं आणि ल्युमिनस इफिशियन्सी वेगळं. ओके, लॅम्प इफिशियन्सी म्हणजे आपण किती ल्युमेन देतो आणि किती आउटपुट. बघा, आउटपुट बाय इनपुट, आउटपुट काय ल्युमेन, इनपुट वॅट. बघा, इफिशियन्सी काय असते, आउटपुट बाय इनपुट. आउटपुट काय आहे ल्युमेन, इनपुट काय आहे वॅट. सो इट इज अ रेशो ऑफ ल्युमिनस फ्लक्स टू द पॉवर इनपुट टू द लॅम्प. म्हणजेच काय, ल्युमिनस इंटेन्सिटी इज इक्वल्स टू ल्युमेन पर वॅट. तर हे ल्युमेन पर वॅट सुद्धा आपल्याला काढायचं आहे न्यूमरिकलमध्ये. MSCP सुद्धा काढायचे, हे पण आहे आपल्याला. ओके, चला नेक्स्ट बघा, स्पेसिफिक कंझम्पशन. नेक्स्ट डेफिनेशन, स्पेसिफिक कंझम्पशन. इट इज अ रेशो ऑफ पॉवर इनपुट टू द ॲव्हरेज कॅन्डेल पॉवर. पॉवर इनपुट टू द ॲव्हरेज कॅन्डेल पॉवर, याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक कंझम्पशन. बघा, स्पेसिफिक कंझम्पशन इज इक्वल्स टू पॉवर इनपुट बाय ॲव्हरेज कॅन्डेल पॉवर. आता एखादा बल्ब आहे, समजा हा बल्ब आहे, हा 500 ल्युमेन देतोय. किती देतोय, 500 ल्युमेन देतोय. आणि याचं इनपुट किती आहे, 9 वॅट. याचं इनपुट किती आहे, 9 वॅट. मग पॉवर इनपुट 9 वॅट डिवायडेड बाय 500 ल्युमेन, याचा जो रेशो असेल त्याला आपण स्पेसिफिक कंझम्पशन म्हणतो. ओके, पॉवर इनपुट टू द ॲव्हरेज कॅन्डेल पॉवर, याचा जो रेशो आहे त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक कंझम्पशन. म्हणजे स्पेसिफिक कंझम्पशन ऑफ इनकॅन्डेसेंट लॅम्प, इनकॅन्डेसेंट लॅम्पचा स्पेसिफिक कंझम्पशन जास्त आहे कम्पेअर विथ LED लॅम्प. कम्पेअर विथ LED लॅम्प इनकॅन्डेसेंट लॅम्पचा स्पेसिफिक कंझम्पशन जास्त आहे, जास्त कंझ्युम करतं ना ते. नेक्स्ट, ब्राईटनेस और ल्युमिनन्स. ब्राईटनेस किंवा ल्युमिनन्स. बघा, ल्युमिनस इंटेन्सिटी पर युनिट प्रोजेक्टेड एरिया ऑफ आयदर
सरफेस सोर्स. बघा, ल्युमिनस इंटेन्सिटी पर युनिट प्रोजेक्टेड एरिया ऑफ एक मिनिट. बघा, ब्राईटनेस ऑर ल्युमिनन्स किंवा ब्राईटनेस ऑर ल्युमिनन्स. बघा, ल्युमिनस इंटेन्सिटी पर युनिट एरिया प्रोजेक्टेड एरिया ऑफ आयदर अ सरफेस सोर्स ऑफ लाईट ऑर रिफ्लेक्टेड सरफेस. म्हणजे सोर्स ऑफ लाईट किंवा रिफ्लेक्टेड सरफेसचा जो एरिया असेल त्याच्यावरची इंटेन्सिटी, त्याला आपण काय म्हणतो, ब्राईटनेस किंवा ल्युमिनन्स. बघा, एखादी लाईट किती ब्राईट आहे, आपण टॉर्च लावतो, टॉर्च लावल्यावर आपल्याला कधी दिसत नसेल तर मग आपण त्याची काय करतो, टॉर्चला म्हणजे असं दिसत नसेल तर आपण टॉर्च लावतो. मग तिथं काय करतो आपण, इंटेन्सिटी वाढवतो. कशावर, त्या सरफेसवर काही प्रकाश सोडल्याच्या नंतर त्या सरफेस किंवा त्या सरफेसवरून रिफ्लेक्ट होऊन काही प्रकाश आपल्या डोळ्याला जास्त डार्क दिसतो, त्याला आपण काय म्हणतो, ब्राईटनेस ऑर ल्युमिनन्स. तुम्ही घडी चमकवता पहा एखाद्याच्या तोंडावर, आरसा चमकवता, घडी चमकवता, ते कशामुळं, इट इज अ ब्राईटनेस ऑर ल्युमिनन्स. येतं लक्षात. म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी पर युनिट प्रोजेक्टेड एरिया, तो एरिया प्रोजेक्ट केलेला आहे पहा, तो एरिया प्रोजेक्ट केलेला आहे. ओके, ऑफ आयदर अ सरफेस सोर्स ऑफ लाईट, सरफेस सोर्स ऑफ लाईट किंवा रिफ्लेक्टेड सरफेस. एक तर आपण ते सरफेसवर देणार म्हणून चमकणार, किंवा मग ते रिफ्लेक्टेड सरफेस, आरसा बिरसा. तर अशा टाईपच्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ब्राईटनेस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ब्राईटनेस म्हणतो. समजलं ब्राईटनेस. त्याच्यानंतर ग्लॅर. द ब्राईटनेस विदिन द फील्ड ऑफ विजन ऑफ सच अ कॅरेक्टर ॲज एनी कॉज अॅन्युअन्स डिस्कम्फर्ट ऑर इंटरॅक्शन विदिन द विजन ऑफ आय स्फटिक. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जर डोळ्याला त्रासदायक चमकत असेल, ब्राईटनेस आहे पण ती डोळ्याला त्रासदायक आहे, जास्त फ्लॅशिंग होते, त्याला आपण काय म्हणतो, ग्लेअर म्हणतो. गाडी चालवताना एकदम डोळ्यासमोर फोकस आल्याच्या नंतर तुम्हाला ग्लेअर म्हणजे काय, एकदम चकाकी. ओके, सूर्याकडे बघितलं काय होतंय, डिस्कम्फर्ट होतं ना, त्याला आपण काय म्हणतो, ग्लेअर म्हणतो. याच्या उलट शॅडो असते पहा, शॅडो म्हणजे सावली. सावली माहिती आहे ना, ती कशामुळे पडते, एखाद्या सरफेसवर लाईट पडली तर त्याच्या अपोजिट साईडला काय तयार होतं, शॅडो तयार होते. येतं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्पेस टू हाईट रेशो. स्पेस टू हाईट रेशो बघा, इट इज अ रेशो ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन लॅम्प, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन लॅम्प टू द माउंटिंग हाईट ऑफ लॅम्प. दोन इल्युमिनरीजमध्ये किती अंतर आहे आणि जमिनीपासून त्याचं किती अंतर आहे, या दोघांचा रेशो म्हणजे स्पेस टू हाईट रेशो. येतं लक्षात. तर हे सगळे डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युटिलायझेशन फॅक्टर. कोणता फॅक्टर, युटिलायझेशन फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ ल्युमिनस रिसीव्ह ऑन वर्किंग प्लेन, ल्युमेन्स रिसीव्ह ऑन वर्किंग प्लेन. वर्किंग प्लेनवर किती ल्युमेन्स रिसीव्ह होतात भागिले ते लॅम्प किती ल्युमेन्स सोडतो. बाळ्या, वर्किंग प्लेनवर किती ल्युमेन्स रिसीव्ह होतात आणि तो लॅम्प किती सोडतोय, याचा जो रेशो आहे त्याला युटिलायझेशन फॅक्टर म्हणायचं. तो 1 पेक्षा कमी असतो, तो जास्त जेवढा चांगला तेवढा याचा युटिलायझेशन चांगलं. त्याच्यानंतर मेंटेनन्स फॅक्टर. मेंटेनन्स फॅक्टर इट इज अ रेशो ऑफ इल्युमिनेशन इन नॉर्मल वर्किंग कंडिशन. नॉर्मली वर्किंग कंडिशनला जे इल्युमिनेशन आहे ते भागिले सगळं क्लीन असल्यावर जे इल्युमिनेशन असेल ते, त्याला काय म्हणायचं आहे, मेंटेनन्स फॅक्टर म्हणायचं. समजलं. इल्युमिनेशन इन नॉर्मल वर्किंग कंडिशन भागिले इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज क्लीन, याचा जो रेशो असेल त्यालाच काय म्हणायचं आहे, मेंटेनन्स फॅक्टर म्हणायचं. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे डिप्रिशिएशन फॅक्टर. कोणती, डिप्रिशिएशन फॅक्टर. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ मेंटेनन्स फॅक्टर. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ मेंटेनन्स फॅक्टर. म्हणजे डेफिनेशन कशी लिहिता, इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज परफेक्टली क्लीन डिवायडेड बाय इल्युमिनेशन इन नॉर्मल वर्किंग कंडिशन. येतं लक्षात. हे असं येते, हे त्याचा रिव्हर्स. येतं लक्षात. सो डिप्रिशिएशन फॅक्टर इट इज अ रेशो ऑफ इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज परफेक्टली क्लीन.
सगळं क्लीन असतानाचं इल्युमिनेशन भागिले नॉर्मल वर्किंग कंडिशनचं इल्युमिनेशन, याचा जो रेशो असेल त्याला आपण डिप्रिशिएशन फॅक्टर असं म्हणतो. काय म्हणतो? डिप्रिशिएशन फॅक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲब्झॉर्प्शन फॅक्टर. कोणता फॅक्टर? ॲब्झॉर्प्शन फॅक्टर. आता बघा किती लाईट ॲब्झॉर्ब होते तो डिटरमाइन करणारा फॅक्टर आहे. तर टोटल ल्युमेन्स अवेलेबल आफ्टर ॲब्झॉर्प्शन, ॲब्झॉर्ब केल्याच्या नंतर किती ल्युमेन शिल्लक राहिल्या, ओके, किती ल्युमेन अवेलेबल राहिल्या भागिले टोटल ल्युमेन इमिटेड बाय द सोर्स भागिले लॅम्पनी किती ल्युमेन्स सोडल्या, याचा रेशो ज्याला आपण ॲब्झॉर्प्शन फॅक्टर असं म्हणतो. बघा भिंती कधी काळ्या कलरच्या असतात का रे? का बरं? काळा कलर लाईट ॲब्झॉर्ब करतो, बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये काळे कपडे घालू नये. का? जास्त ऊन लागतं चटक, कारण काळा कलर काय करतो? जास्त हीट ॲब्झॉर्ब करतो, लाईट ॲब्झॉर्ब करतो. मग म्हणून भिंती काळ्या कलरच्या नसतात, कारण त्याचा ॲब्झॉर्प्शन फॅक्टर कसा आहे? जास्त आहे. ओके. तर टोटल ल्युमेन अवेलेबल आफ्टर ॲब्झॉर्प्शन डिवायडेड बाय टोटल ल्युमेन बाय द लॅम्प, लॅम्पने किती सोडल्या आणि किती ॲब्झॉर्ब केल्या, याचा रेशो जो आहे त्याला आपण ॲब्झॉर्प्शन फॅक्टर असं म्हणू. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन फॅक्टर. सो इट इज अ रेशो ऑफ रिफ्लेक्टेड लाईट टू द इन्सिडेंट लाईट, इन्सिडेंट लाईट टू द रिफ्लेक्टेड लाईट, याचा रेशो जो आहे त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन फॅक्टर म्हणतो. हा ऑलवेज लेस दॅन 1 असतो. आता दोन ॲडिशनल फॅक्टर्स आहेत. वेस्ट लाईट फॅक्टर, वेस्ट लाईट फॅक्टर. आता बघा मी चाललोय, माझी इकडे एक सावली पडते, इकडे एक सावली पडते, इकडे एक सावली पडते, इकडे एक सावली पडते, 4 वेगवेगळ्या इल्युमिनरीजमुळे, बरोबर आहे. तर वेन सो मेनी लाईट सोर्सेस गिव्स ओव्हरलॅपिंग लाईट्स, ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट, आणि त्याच्यामुळं देर इज ॲन वेस्टेज ऑफ लाईट. तर याच्यामुळं काय होतं? लाईट वेस्ट व्हायला लागली ओव्हरलॅपिंगमुळं. ओके. सो द थेरॉटिकल व्हॅल्यू इज टेकन इन टू अकाउंट इज वेस्ट लाईट फॅक्टर. म्हणजे जी वेस्ट लाईट होते तो एक फॅक्टर आपण कन्सिडर करतो, त्याला आपण काय म्हणतो? वेस्ट लाईट फॅक्टर म्हणतो. रेक्टँग्युलर सरफेससाठी, रेक्टँग्युलर शेपसाठी तो 1.2 घेतो आपण, आणि अदर शेपसाठी तो 1.5 घेतो. काय? वेस्ट लाईट फॅक्टर. येतं लक्षात? त्याच्यानंतर बीम फॅक्टर. चित्रपट पाहिला का तुम्ही? थिएटरला पाहिला? प्रोजेक्टरवर पाहिला असेल ना, असं प्रोजेक्शन होताना, तर ते बीम पडताना दिसते बघा ते. ओके. सो दिस इज ॲन कन्सिडरेबल इन केस ऑफ प्रोजेक्टर वेअर सम ल्युमिनेन्स आर ॲब्झॉर्ब बाय रिफ्लेक्टर ऑर अँड फ्रंट ग्लास ऑफ द प्रोजेक्टर लॅम्प. तर लॅम्पचा फ्रंट ग्लास जो आहे तो काही इल्युमिनेशन ॲब्झॉर्ब करेल, ओके, किंवा इकडून तिकडं प्रोजेक्ट करताना त्या काय होतील? 100% पडद्यावर पडेल का? नाही. तर तो जो फॅक्टर त्याला आपण काय म्हणतो? बीम फॅक्टर म्हणतो. सो इट मे बी 0.5 to 6च्या दरम्यान असतो तो, पण परफेक्ट क्लीन इन्व्हायरमेंट असेल तर तो किती असतो? युनिटी. तर त्याला आपण बीम फॅक्टर म्हणतो. पहा, धुक्याचं वातावरण असेल तर तुम्हाला कमी दिसतंय, तर कारण का? द बीम फॅक्टर कसा असतो? कमी असतो. ओके. आणि जर चांगलं इन्व्हायरमेंट असेल तर तुम्हाला जास्त व्यवस्थित दिसतं, कारण बीम फॅक्टर युनिटी असतो. येतं लक्षात? सो दीज आर द डेफिनेशन. फ्रॉम दिस डेफिनेशन देअर आर ओनली 4 डेफिनेशन विच विल आस्क फॉर एक्झामिनेशन. तर त्यातल्या कोणकोणत्या? असं कोणत्या बी विचारू शकतात, आपण चॅलेंज नाही करू शकत एक्झामिनरला कोणत्या विचारतील म्हणून, पण जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटीची, त्याच्यानंतर ल्युमिनस फ्लक्सची, त्याच्यानंतर इल्युमिनेशनची, त्याच्यानंतर हे 4 फॅक्टरपैकी हे 2 फॅक्टर, हे 2 4 फॅक्टर. ओके. हे 4 फॅक्टर. त्याच्यानंतर या 3 पैकी एक MHCP, MSCP, MHSCP, त्याच्यानंतर स्पेसिफिक कन्झम्पशन आणि इल्युमिनस इफिशियन्सी. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डेफिनेशन करा, तुम्हाला त्यापैकीच विचारतील. स्टँडर्ड एक्झामिनर असेल तर ह्याच विचारेल, एखाद्याला वाटलं तर हा सॉलिड अँगल सुद्धा विचारला जाऊ शकतो, ल्युमेन पण विचारलं जाऊ शकतो. वी कॅन नॉट चॅलेंज,
बट स्टँडर्ड एक्झामिनर असेल तर ह्या 10-12 डेफिनेशन पैकीच विचारेल. भलेही 28-30 डेफिनेशन असल्या तरी ह्या 10-12 पैकी विचारण्याची अतिशय दाट शक्यता आहे. तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये ज्या ज्या दिल्यात त्याच करा, त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. ओके, समजलं? सो राईट डाऊन. अ लॅम्प वर्किंग ऑन AC व्होल्टेज. लॅम्प काय आहे? AC व्होल्टेजवर वर्क करतोय. ऑफ 250 व्होल्ट. व्होल्टेज किती दिलंय? 250 व्होल्ट दिलंय. टेकिंग अ करंट ऑफ 0.8 एम्पियर. करंट किती दिलाय? 0.8 एम्पियर. इट रॅडिएट अ फ्लक्स ऑफ 3000 ल्युमेन्स. ल्युमिनस फ्लक्स दिल्यात किती? 3000 ल्युमेन्स. ओके, आणि काय म्हणलं? कॅल्क्युलेट इट्स ल्युमिनस इफिशियन्सी. ल्युमिनस इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. फाइंड MSCP अँड एक्सप्रेस इन पर वॅट. मतलब MSCP पर वॅट. MSCP फाइंड आउट करणार और MSCP पर वॅट कॅल्क्युलेट करणार. दिलेल्या 3च गोष्टी आहेत आणि फाइंड आउट 3 गोष्टी करायच्या. पण तुम्हाला माहिती आहे MSCP इज इक्वल्स टू काय रे? 5 डिवायडेड बाय 4 पाय. फ्लक्स डिवायडेड बाय 4 पाय. फ्लक्स किती आहे? 3000 डिवायडेड बाय 4 पाय केलं तर हे आलं तुमचं पहिलं उत्तर. डायरेक्ट MSCP येऊन गेलं. आता परत काय विचारलंय? MSCP पर वॅट. मग आता वॅटेज काढावं लागेल. पण तुम्हाला माहिती आहे AC साठी काय असते? VI cos ऑफ फाय असते. AC साठी काय असते? VI cos ऑफ फाय. cos ऑफ फाय दिलाय का? नाही दिला तर ॲझ्युम 1 करा. मग V × I किती येईल? cos ऑफ फाय युनिटी कन्सिडर करा. किती येईल? 200. मग MSCP पर वॅट म्हणजे हे आलेलं MSCP डिवायडेड बाय वॅटेज तर 1.19 येईल. येतं लक्षात? त्याच्यानंतर ल्युमिनस इफिशियन्सी फाइंड आउट करायची. आता ल्युमिनस इफिशियन्सी काय असतं रे? ल्युमेन पर वॅट असते. ल्युमेन किती दिलंय? 3000. वॅटेज किती आलंय? हे वॅटमध्ये आलंय. ओके, मग आता हे 3000 भागिले 200 15 ल्युमेन पर वॅट आलं. येतं लक्षात? समजलं? या टाईपचं एक न्यूमरिकल आहे. आत्ताच सॉल्व्ह करायचं 3 मिनिटात. पहा, a 250 volt lamp has a total flux of 1500 lumens and take a current of 0.4 ampere. Calculate lumen per watt आणि MSCP per watt. परत काय दिलंय? व्होल्टेज दिलंय, करंट दिलाय, फ्लक्स दिले आणि काय फाइंड आउट करायचं? ल्युमेन पर वॅट आणि MSCP पर वॅट कॅल्क्युलेट करायचं. सेम प्रॉब्लेम आहे. आता MSCP चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. MSCP इज इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 4 पाय. मग 1500 भागिले 4 पाय करा, तुमचा उत्तर येऊन जाईल. MSCP येऊन जाईल. आता वॅटेज काढा. V × I cos ऑफ फाय. cos ऑफ फाय आपण युनिटी कन्सिडर करायचे तर हे येईल 100 वॅट येईल. ओके, मग आता MSCP पर वॅट जर कॅल्क्युलेट केलं तर हे काय येईल? MSCP डिवायडेड बाय वॅटेज हे आलं तुमचं उत्तर. त्याच्यानंतर ल्युमेन पर वॅट हे आलं तुमचं ल्युमेन डिवायडेड बाय पर वॅटेज तर हे आलं तुमचं उत्तर. ओके, जवळपास 3 हे जवळपास सेम आलं. फक्त MSCP वेगळं आहे. तिथं 3000 होतं, इथं 1500 ल्युमेन असल्यामुळं हाफ आलं. चला आता तिसरा न्यूमरिकल पहा. 230 व्होल्ट लॅम्प हॅज अ फ्लक्स ऑफ 2800 ल्युमेन. ओके, फ्लक्स 2800 ल्युमेन. व्होल्टेज दिले, करंट दिलाय, MSCP ल्युमेन पर वॅट आणि MSCP पर वॅट काढायचे. परत MSCP 5 डिवायडेड बाय 4 पाय. सिम्प्लिफाय करा. वॅटेज VI cos ऑफ फाय, युनिटी पॉवर फॅक्टर 230 × 0.7 तर 161 आलं. मग आता हे MSCP पर वॅट म्हणजे MSCP आलेली MSCP ठेवा, पर वॅटेज टाका, हे आलं उत्तर. आणि ल्युमेन पर वॅट म्हणजे ल्युमेन ठेवा डिवायडेड बाय तुमचं वॅटेज टाका. आता पुस्तकामध्ये इथं चुकून त्यांनी उत्तर चुकवलेलं आहे. तो टेक्नॉलॉजीचं जे बुक आहे के स्कीमचं त्याच्यामध्ये तो एक न्यूमरिकल चुकलेला आहे. ओके, पण हे आपलं करेक्ट आन्सर. येतं लक्षात? सो राईट डाऊन. एस्टिमेट द नंबर अँड वॅटेज म्हणजे किती लॅम्प लावायचे आणि किती वॅटेजचे असतील ऑफ लॅम्प विच इज रिक्वायर्ड टू इल्युमिनेट अ वर्कशॉप. एक वर्कशॉप आहे
आणि त्या वर्कशॉपला इल्युमिनेट करायचं आहे. वर्कशॉप कितीचा आहे? 70 मीटर इंटू 20 मीटर. मग 70 बाय 20चा एक हॉल आहे आणि त्याला काय करायचं आहे? लॅम्प लावायचे. अ लॅम्प माउंटेड 5.5 मीटर अबोव द ग्राउंड लेवल, म्हणजे जमिनीपासून किती मीटर अंतरावर आहे? 5.5 मीटर अंतरावर आहे. ॲव्हरेज इल्युमिनेशन रिक्वायर्ड इज 90 लक्स. तर तिथं त्या एरियाला 90 लक्सचं इल्युमिनेशन ॲव्हरेजली लागणार आहे. ओके. कोएफिशियंट ऑफ युटिलायझेशन म्हणजे युटिलायझेशन फॅक्टर दिलंय. काय दिलंय? युटिलायझेशन फॅक्टर 0.45. ल्युमिनस इफिशियन्सी दिली, ल्युमेन पर वॅट दिले, किती? 18 ल्युमेन पर वॅट दिले. ॲज्युम अ स्पेस टू हाईट रेशो इज युनिटी, म्हणजे स्पेस टू हाईट रेशो युनिटी आहे असं कन्सिडर करा. आणि मेंटेनन्स फॅक्टर 0.85 दिले मेंटेनन्स फॅक्टर. तर आता गिवन दिले एरिया, तर किती येईल? 1400 मीटर स्क्वेअर. हाईट दिले, ॲव्हरेज इल्युमिनेशन दिले, ल्युमेन पर वॅट दिले, युटिलायझेशन फॅक्टर, मेंटेनन्स फॅक्टर, स्पेस टू हाईट रेशो युनिटी. आता हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. हे 3 फॉर्म्युले आहेत. कधी हा वापरा, कधी हा वापरा किंवा कधी हा वापरा. जर समजा तुम्हाला टोटल ल्युमेन्स रिक्वायर्ड दिलेला असेल तर डायरेक्ट हा वापरा, डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर. कशासाठी? ग्रॉस इल्युमिनेशन ग्रॉस ल्युमेन काढण्यासाठी. म्हणजे त्या हॉलमध्ये ग्रॉस म्हणजे सगळे मिळून किती ल्युमेन्स असेल ते काढणं. ओके. मग काय करा? एरिया इंटू ॲव्हरेज इल्युमिनेशन, हा पण फॉर्म्युला आहे, डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर. पण तुम्हाला माहिती आहे मेंटेनन्स फॅक्टर इज इक्वल्स टू 1 डिप्रिशिएशन फॅक्टर किंवा डिप्रिशिएशन फॅक्टर इज इक्वल्स टू 1 मेंटेनन्स फॅक्टर. आठवत आहे तुम्हाला? तर मग तुम्ही जर समजा डिप्रिशिएशन फॅक्टर दिला तर वर डिप्रिशिएशन फॅक्टर, या खाली युटिलायझेशन फॅक्टर. समजलं? आता बघा आपण कोणता फॉर्म्युला घेतला? आपल्याकडे एरिया आणि ॲव्हरेज इल्युमिनेशन दिले म्हणून हा घेतला. सो टू ग्रॉस ल्युमेन इज इक्वल्स टू एरिया इंटू ॲव्हरेज इल्युमिनेशन डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर. मग एरिया किती? 70 इंटू 50. आता आपण 1400 काढलंय तर डायरेक्ट 1400 टाकू शकता तुम्ही. ओके, डायरेक्ट 1400 टाकू शकता. इंटू 100 म्हणजे किती येणार आहे? 1,40,000. येते लक्षात? भागिले 0.45 इंटू 0.85, तर हे काहीतरी आलं 3,29,411.76 ल्युमेन्स. एवढं ग्रॉस ल्युमेन आलं, पूर्ण हॉलचं ग्रॉस ल्युमेन एवढं आलं. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? टोटल वॅट इज रिक्वायर्ड. हॉलला किती वॅट लागणार आहे? ल्युमेन तर कळालं तुम्हाला. मग ग्रॉस ल्युमेन डिवायडेड बाय ल्युमिनस इफिशियन्सी. ल्युमिनस इफिशियन्सी किती? 18 दिलेली आहे. ग्रॉस ल्युमेन एवढं आलेलं आहे, टाका. तर 18,300 वॅट ह्या हॉलला इल्युमिनेट करण्यासाठी लागणार. किती लागणार? 18,300 वॅट. मग तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली जर समजा 1000 वॅटचा जर लॅम्प घेतला तर किती लागतील? 18,000. 18,000साठी 18 लॅम्प लागतील. आपण 500चं ठेवू तर किती लागतील? 36 लागतील. 18 दोन्ही 36. जर पुन्हा छोटा घेतला तर अजून जास्त लागतील. समजा 250चा घेतला तर 72 प्लस लागतील. ओके, 72-75. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकता. तर आपण 500 वॅटचा एक लॅम्प घेतला आणि आपण 12च्या 3 रो लावल्या. ओके, इकडून एक, मधून एक, इकडून एक, अशा हॉलला. ओके, आणि मग वॅटेज ऑफ लॅम्प किती? 18,300.65 भागिले 36. तर हे किती येईल? 508 पॉईंट, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 500 वॅट आलं. मग 500 वॅटचा लॅम्प लावायचा. इकडे किती लावायचे? 12. इकडे किती लावायचे? 12. इकडे किती लावायचे? 12. मग आता स्पेसिंग कशी ठेवायची बघा. इकडून 4 मीटर सोडा, इकडून 4 मीटर सोडा. किती गेलं? 8 मीटर. आता राहिलं किती? 50 आहे ना? 50 आहे. चुकलं का रे? अच्छा, 20 आहे का? तेच म्हणलं काहीतरी झालंय. 20 मीटर आहे. 70 इंटू 20 आहे. इथं आपण 50 केलं. ते करेक्ट करून घ्या. तर हे 4 आणि हे 4 8. 8 आणि 6 14 आणि 6 20. तर हे 20 मीटर. आता हे किती? 50 मीटर. तर 50 मीटरला काय करा? इकडून 2 सोडा, इकडून 2 सोडा. किती गेले?
किती राहिले? 66 राहिले. मग 6च्या 11 स्पेसिंग करा. किती? 11 स्पेसिंग. तर हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 सकी 66, 67 68 69 70. आता हे थोडंफार माझ्याकडून मग कमी जास्त झालं, पण मग हे इक्वल स्पेसिंग आहे. तर अशा पद्धतीने हॉल सजवला तर तुम्हाला त्याचं इल्युमिनेशन इक्वल येईल. येतं लक्षात? राईट डाऊन दिस.